26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात देशभक्तीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे भव्य कवायती संचलन आयोजित करण्यात आलं आहे. अमरावती शहरातील पोलीस मैदानावर तब्बल 2000 विद्यार्थ्यांकडून देशभक्ती गीतांवर विविध कवायती सादर केल्या जातील. तर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एका मैदानावर अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 14 मिनिटे 40 सेकंदाच्या देशभक्ती गीतांच्या व्हिडिओद्वारे हे कवायती संचालन सादर होणार असून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशभक्ती याचं मूल्य हे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे. म्हणजे सामूहिक कवायत, संगीत कवायत. आणि या कवायतीचं मुख्य उद्देश हाच आहे की एक संघ भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, देशभक्तीचं वातावरण त्यांच्यामध्ये रुजावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. या भव्य कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अमरावती शिक्षण मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.